नमस्कार. मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, एन डी पाटील कॉलेज मलकापूर आणि अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ आणि सदस्य अकॅडमिक काउन्सिल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. प्राचार्य बॅरिस्टर पी.जी. पाटील जीवन आणि कार्य या विषयावर यूट्यूबवर 14 व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे. आजचं हे 7वं व्याख्यान आहे. बॅरिस्टर पी.जी. पाटील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते, कर्मवीर अण्णांचे मानसपुत्र होते. रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक प्राचार्य म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ सेवा केली. एक प्रकांड पंडित विद्वान म्हणून महाराष्ट्राला त्यांचा परिचय आहे. त्यांच्या जीवन आणि कार्यावरती मी यूट्यूबवर व्याख्यानमाला सुरू केलेली आहे आणि आजचं हे 7वं व्याख्यान आहे. आज मी बॅरिस्टर पी.जी. पाटील हे संस्थानिष्ठ कसे होते, संस्थानिष्ठ रयत सेवक पी.जी. पाटील या विषयावरती मी आज भाषण करणार आहे. बॅरिस्टर पी.जी. पाटील हे एक सच्चे प्रामाणिक रयत सेवक होते. वयाच्या 11व्या वर्षी ते कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेत दाखल झालेले होते. कर्मवीर अण्णांनी कौलापुरात जाऊन पी.जी. पाटलांना वयाच्या 11व्या वर्षी आपल्या खांद्यावर बसवून सातारला आणलेलं होतं आणि वयाच्या 11व्या वर्षापासून मरेपर्यंत बॅरिस्टर पी.जी. पाटील रयत शिक्षण संस्थेशी संबंधित होते. मरेपर्यंत त्यांनी अण्णांची रयत शिक्षण संस्था सोडली नाही आणि म्हणून बॅरिस्टर पी.जी. पाटलांना रयतचे खरेखुरे आदर्श सच्चे रयत सेवक असं म्हणतात. जुलै 1952 मध्ये पी.जी. पाटील बॅरिस्टर झाले. इंग्लंडला काही वर्ष राहून त्यांनी ही पदवी मिळवली. कायदा किंवा लॉ क्षेत्रातली ही सर्वोच्च मानली जाणारी अशी पदवी होती. भरपूर उत्पन्न मिळवून देणारी, मोठा मान सन्मान मिळवून देणारी बॅरिस्टर ही पदवी होती. त्या काळामध्ये म्हणजे इंग्रजी राजवटीत भारतातील अनेक लोक इंग्लंडमध्ये जात बॅरिस्टर होत, भारतात येत, मोठमोठ्या शहरात वास्तव्य करीत आणि खोऱ्यानं पैसा ओढीत. कारण त्या काळामध्ये वकिलीचं शिक्षण असलेलं, बॅरिस्टर पदवी असलेले लोक अतिशय कमी होते. बॅरिस्टर पी.जी.ना सुद्धा राजकारणात येण्याची, आमदार खासदार मंत्री होण्याची संधी आली होती, मोठी ऑफर आली होती. टाइम्स ऑफ इंडियासारख्या इंग्रजी वृत्तपत्रात मोठ्या हुद्द्यावर काम करण्याची संधी पी.जी. पाटलांना आलेली होती. त्यांच्या काही हितचिंतकांना असं वाटत होतं की पी.जी. पाटलांनी वकिली करावी, वकिलीचा व्यवसाय करावा. पण त्यांनी स्वेच्छेनं शिक्षकी पेशा पत्करला. हयातभर शिक्षण क्षेत्र सोडलं नाही, साध्या घरात राहिले. काही वर्ष तर ते कंदिलाच्या प्रकाशात राहत होते. 2-3 वर्ष ते आणि त्यांच्या पत्नी सुमतीबाई साध्या खोलीत चाळीत राहत होते. लाईट नव्हती. कंदिलाच्या प्रकाशात त्यांनी 2-3 वर्ष काढली आणि पुणे विद्यापीठात इंग्रजी विषयात बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी M.A.ला प्रथम क्रमांक मिळवला आणि त्यांच्या पत्नी सुमतीबाईंनी द्वितीय क्रमांक मिळवलेला होता. बॅरिस्टर जी.डी. पाटील, वसंतदादा पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील यांची खूप इच्छा होती की पी.जी. पाटलांनी राजकारणात यावं. कारण त्या काळात अनेक बॅरिस्टर लोक राजकारणात पडत, आमदार खासदार मंत्री होत, लोकसभा किंवा संसद गाजवत असत आणि पी.जी. पाटलांचं इंग्रजी अतिशय चांगलं होतं आणि म्हणून पी.जी.नी सुद्धा राजकारणात पडावं अशी अनेक लोकांची इच्छा होती. त्यामध्ये वसंतदादा पाटील होते, बॅरिस्टर जी.डी. पाटील होते, क्रांतिसिंह नाना पाटील होते. आणि पण
बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी सांगितलं की मी अण्णांच्या संस्थेतच राहणार, रयत शिक्षण संस्थेत राहणार, रयतेतील गोरगरीब मुलांना अध्यापन करणार आणि त्यांची सेवा करणार. भारतात जेव्हा पी.जी. पाटील परतले तेव्हा कर्मवीर अण्णांनी पी.जी. पाटलांचा कानोसा घेतला. त्यांच्या मनात काय आहे ते त्यांनी जाणून घेतलं आणि ते म्हणाले की तुला जर जायचं असेल संस्था सोडून तर तू जाऊ शकतोस. पण बॅरिस्टर पी.जी. पाटील सर अण्णांना म्हणाली, त्या संस्थेनं मला घडवलं, त्याच संस्थेची सेवा मी आयुष्यभर करणार. आपण मला शिकवलं नसतं, बॅरिस्टर केलं नसतं, संस्थेत आणलं नसतं तर मी कौलापुरातच आयुष्यभर मास्तर म्हणून राहिलो असतो. आणि मग पी.जी. पाटलांचा निर्धार ऐकून कर्मवीरांना अतिशय आनंद झाला. पी.जींच्या शिक्षणाचा सगळा खर्च रयत शिक्षण संस्थेनं वयाच्या 11व्या वर्षापासून 33व्या वर्षापर्यंत सगळा खर्च संस्थेनं केला होता, अण्णांनी केलेला होता. आणि पी.जी. पाटील स्वतः गरिबीतून वर आलेले होते. रयतमध्ये अनेक गरीब मुलं होती, अनाथ मुलं होती आणि म्हणून पी.जी. पाटलांनी संस्थेतच राहण्याचा निर्णय घेतला. रयतच्या बोर्डिंगमध्ये असे विद्यार्थी होते की काहींची आई वारलेली होती, काहींचे वडील वारलेले होते, काही मुलं इतकी गरीब होती आणि इतकी अनाथ होती की त्यांना आई नव्हती आणि वडीलसुद्धा नव्हते. आणि पी.जी. पाटलांची आईसुद्धा लहानपणीच वारलेली होती. पी.जी. 4थीत असतानाच त्यांची आई वारलेली होती. काही वर्षानंतर वडीलसुद्धा वारलेले होते आणि त्यामुळे त्यांना पोरक्या मुलांचं दुःख माहीत होतं. आणि म्हणून पी.जी. पाटलांनी राजकारणात न पडता, वकिली न करता, सरकारी नोकरी न पत्करता, गलेलट्ट पगाराच्या नोकरीच्या मागं न लागता अण्णांच्या संस्थेतच राहण्याचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय ऐकून अण्णांना खूपच आनंद वाटला. अण्णांची तीच इच्छा होती की बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी संस्थेतच राहावं, संस्थेची सेवा करावी, कारण त्या काळामध्ये चांगले इंग्रजीचे शिक्षक मिळतच नव्हते. अण्णांचं वय झालेलं होतं, शरीर थकत चाललेलं होतं आणि अशा त्यागी वृद्ध पालकाला वाऱ्यावर सोडून गलेलट्ट पगाराची नोकरी धरणं पी.जींना अजिबात पसंत नव्हतं. आणि म्हणून पी.जी. पाटलांनी रयत शिक्षण संस्थेतच राहण्याचं ठरवलं आणि तसं त्यांनी अण्णांना बोलून दाखवलं. अण्णांना त्याचा खूप अभिमान वाटला. अण्णांच्या संस्थेत म्हणजे रयत शिक्षण संस्थेत पी.जी. पाटलांच्या योग्यतेचं कोणतंही मोठं पद नव्हतं. कारण पी.जी. पाटील बॅरिस्टर झालेले होते. एवढंच नव्हे तर ते इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी आणखी 2 पदव्या मिळवलेल्या होत्या. अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास केलेला होता, इंग्रजी विषयाची पदवी मिळवलेली होती. भारतात मुंबई विद्यापीठाची इंग्रजीची पदवी त्यांनी मिळवलेली होती. अशा अनेक पदव्या त्यांच्याजवळ होत्या. पण ह्या सर्व गोष्टीकडं दुर्लक्ष करून रयत शिक्षण संस्थेत साध्या शिक्षकाची नोकरी त्यांनी पत्करली. अण्णा देतील त्या पगारावर काम करण्याची त्यांनी तयारी ठेवलेली होती. विश्वास पाटील पानिपतकर असं म्हणतात की बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी राजवैभवाला पाठ फिरवली. त्यांनी जर मनात आणलं असतं तर त्यांनी कोट्यावधी रुपये मिळवले असते आणि टोयोटो सारख्या नशिल्या गाडीत ते फिरले असते. पण या सगळ्या राजवैभवाला त्यांनी पाठ फिरवली आणि रयत शिक्षण संस्थेत सामान्य शिक्षकाची नोकरी पत्करली. डॉक्टर वसंतराव मोरे एके ठिकाणी म्हणतात की मोहाला बळी पडणारं हे व्यक्तिमत्व नव्हतं. आणि अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी सुद्धा त्यांचा गौरव केलेला आहे. सातारला मॅथ्यू यांनी कर्मवीर अण्णांचे एक चरित्र लिहिलेलं होतं. त्या चरित्राच्या प्रकाशन समारंभासाठी त्यावेळचे अर्थमंत्री डॉक्टर चिंतामणराव देशमुख साताऱ्यात आलेले होते आणि त्यांनी बॅरिस्टर पी.जी. पाटलांचं भाषण ऐकलं, इंग्रजीतलं भाषण, आभाराचं भाषण. त्यांना एवढं आश्चर्य वाटलं. ते म्हणाले की एवढा मोठा विद्वान माणूस साताऱ्यात कुजत पडलेला. आणि ते अण्णांना म्हणाले, आय शॅल टेक हिम टू दिल्ली. काय मुलाला इथं ठेवलंय? एवढ्या विद्वान माणसाला काय इथं कुजत ठेवलंय? मी त्याला दिल्लीला घेऊन जातो. पण अण्णांनी परवानगी दिली नाही आणि पी.जी. पाटलांनी सुद्धा त्याला नकार दिला. जर पी.जी. पाटील चिंतामणराव देशमुख यांच्याबरोबर दिल्लीला गेले असते तर पी.जी. पाटलांनी दिल्ली गाजवली असती आणि सगळ्या भारतभर त्यांचा नावलौकिक झाला असता.
अनेक लोकांनी म्हटले की ते राष्ट्रीय दर्जाचे कायदे पंडित झाले असते आणि फार मोठमोठी पदं राजकारणात त्यांना मिळाली असती, पण साध्या शिक्षकाची नोकरी त्यांनी रयत शिक्षण संस्थेत पत्करली आणि म्हणून पी.जी. पाटलांना आदर्श रयत सेवक, सच्चे रयत सेवक, आदर्श शिक्षक असं म्हणतात. अतिशय अल्प वेतनावरती अनेक वर्ष बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम केलं. संस्थेची आर्थिक स्थिती त्या काळात अजिबात चांगली नव्हती. त्यातच छत्रपती शिवाजी कॉलेजची स्थापना झालेली होती. खर्च वाढत होता आणि सगळेच रयत सेवक अतिशय अल्प वेतनावरती काम करत होते आणि पीजींना पगार महिन्याला अवघा 120 रुपये इतका होता आणि त्यांचं पद होतं ट्युटर इन इंग्लिश. हे अतिशय कनिष्ठ पद, ट्युटरचं पद, लेक्चररपेक्षा कनिष्ठ दर्जाचं पद. मिळेल ते पद आणि मिळेल तो पगार आणि मिळेल ते ठिकाण स्वीकारायचं ही पी.जी. पाटलांनी मनोमन ठरवलेलं होतं आणि त्यामुळं पी.जी. पाटलांची अल्प वेतनावरती काम करण्याची तयारी होती. त्याबद्दल त्यांनी कधीही कसलीही तक्रार संस्थेकडं केली नाही. पुढे पी.जी. पाटील M.A. पुणे विद्यापीठाची इंग्रजीची परीक्षा पास झाले आणि त्यामुळं त्यांना ट्युटर पदावरून लेक्चरर पदावरती अण्णांनी बढती दिली आणि त्यांचा पगार वाढवला महिन्याला 200 रुपये. पण त्यांच्या हातात फक्त 120 रुपये. 80 रुपये संस्था पगारातून कापून घेत होती. दर महिन्याला 80 रुपये संस्था पगारातून कापून घेत होती. कारण वयाच्या 11व्या वर्षापासून 33व्या वर्षापर्यंत पी.जी. पाटलांच्या शिक्षणाचा खर्च हा रयत शिक्षण संस्थेनं केलेला होता. ज्या ज्या मुलांचा शिक्षणाचा खर्च संस्थेनं केलेला होता त्या मुलांचा शिक्षणाचा खर्च संस्था त्या मुलांच्या पगारातून वसूल करत होती. दर महिन्याला 80 रुपये पी.जी. पाटलांना संस्थेला द्यावे लागत होते. परदेशात काही विद्यार्थी अण्णांनी शिक्षणासाठी ठेवलेले होते. काही विद्यार्थी परदेशात बॅरिस्टरची परीक्षा अभ्यास करत होते. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा पैशाची आवश्यकता होती आणि बॅरिस्टर पी.जी. पाटलांसारखे जे काही रयत सेवक होते त्यांच्या पगारातून अण्णा दर महिन्याला 20 रुपये, 50 रुपये, 80 रुपये कापून घेत असत आणि ते पैसे परदेशात शिक्षणासाठी जे विद्यार्थी संस्थेने ठेवलेले होते त्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ते पैसे पाठवत होते. 1960 साली पी.जी. पाटील रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य झाले, लाईफ मेंबर झाले. त्या काळात असा नियम होता की जे लाईफ मेंबर होतील, जे आजीव सदस्य होतील त्यांना पगारातून अधिक रक्कम संस्थेला द्यावी लागत होती आणि पगार त्यांचा आणखीनच कमी झाला. अतिशय अल्प वेतनावरती, तुटपुंजा वेतनावरती बॅरिस्टर पी.जी. पाटील सर रयत शिक्षण संस्थेत अनेक वर्ष काम करत होते. त्यांचे एक विद्यार्थी ॲडव्होकेट केशवराव पाटील एके ठिकाणी म्हणतात की टिळक, आगरकर आणि गोखले यांनी त्यागाची जी परंपरा सुरू केली होती ती परंपरा बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी पुढे चालू ठेवली. विदेशात संस्थेचं कार्य आणि संस्थेची महती पोहोचवण्याचं काम बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी केलं आणि म्हणून बॅरिस्टर पी.जी. पाटलांना सच्चे आदर्श रयत सेवक असं म्हणतात. अनेक देशात बॅरिस्टर पी.जी. पाटलांना जाता आलं आणि त्या देशामध्ये इंग्लंड असेल, अमेरिका असेल, या देशात गेल्यानंतर संधी मिळेल त्या ठिकाणी बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी रयत शिक्षण संस्थेचं कार्य, रयत शिक्षण संस्थेचं महत्त्व, ग्रामीण विकासात, सामाजिक विकासात रयत शिक्षण संस्थेचं असणारं योगदान, अण्णांची कामगिरी, अण्णांची थोरवी याची माहिती दिली. इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी 5 वर्ष बॅरिस्टर पी.जी. पाटील सर राहिलेले होते. या 5 वर्षामध्ये त्यांनी सतत इंग्लंडमध्ये तिथल्या स्त्री पुरुषांना, तिथल्या संस्थांना अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेची माहिती भरभरून दिली. जगातील प्रत्येक विद्यापीठात जाऊन रयत शिक्षण संस्थेच्या कार्याची माहिती द्या असं अण्णा सतत बॅरिस्टर पी.जी. पाटलांना आणि त्यांच्या पत्नी सौ सुमतीबाई यांना सांगत असत. फेब्रुवारी 1964 मध्ये बॅरिस्टर पी.जी. पाटलांना अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. शैक्षणिक सहल होती आणि त्यामध्ये 18 प्राचार्य होते. त्या 18 भारतीय प्राचार्यामध्ये आणि काही नेपाळी प्राचार्य होते.
3 महिने अमेरिकेत राहण्याची संधी बॅरिस्टर पी.जी. पाटलांना मिळाली. या 3 महिन्यात बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी अमेरिकेतील अनेक शैक्षणिक संस्थांना, अनेक विद्यापीठांना भेटी दिल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची माहिती देऊन रयत शिक्षण संस्थेचं कार्य जगभर पोहोचवण्याचं, अमेरिकेच्या सर्व विद्यापीठात पोहोचवण्याचं काम केलं. एका विद्यापीठाला भेट देण्याचा प्रसंग त्यांच्यावरती आला आणि त्या विद्यापीठाला अण्णांची प्रतिमा त्यांनी भेट दिली आणि तिथं त्यांनी बघितलं की त्या विद्यापीठाचा, त्या शैक्षणिक संकुलाचा शेकडो एकर परिसर होता आणि कमवा आणि शिका तत्वावरती विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात होतं. विद्यार्थी सगळे श्रीमंत होते, गोरे होते, उच्च कुटुंबातले होते, तरीसुद्धा त्यांना इमारतीचं बांधकाम, शेतीची कामं करावी लागत होती. बॅरिस्टर पी.जी. पाटलांना हे खूप आवडलं, भावलं, कारण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील हाच प्रयोग करत होते. आणि मग त्यांनी सांगितलं की आमच्या भारतामध्ये, आमच्या महाराष्ट्रामध्ये आमचे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वावलंबी शिक्षणाचा प्रयोग सुरू केला, कमवा शिका योजना सुरू केली. त्या विद्यालयातील, महाविद्यालयातील, विद्यापीठातील प्राध्यापकांनी, प्राचार्यांनी सांगितलं की आम्हाला असं वाटत होतं की आम्हीच भारतात, जगात सर्वप्रथम कमवा शिका स्वावलंबी शिक्षणाचा प्रयोग सुरू केलेला आहे. पण आपलं म्हणजे बॅरिस्टर पी.जी. पाटलांचं भाषण ऐकल्यानंतर आमच्या असं लक्षात आलेलं आहे की स्वावलंबी शिक्षणाचा प्रयोग आम्ही सुरू केलेला नाही, तर जगात आमच्या अगोदर 13 वर्ष अगोदर कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्वावलंबी शिक्षणाचा प्रयोग सुरू केलेला आहे. बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी कर्मवीर अण्णांचा जो फोटो दिलेला आहे, जे छायाचित्र दिलेलं आहे, ते आम्ही अशा ठिकाणी टांगू, अशा ठिकाणी ती प्रतिमा ठेवू की सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून आदर्श घेता येईल, प्रेरणा घेता येईल. अशा प्रकारे बॅरिस्टर पी.जी. पाटील ज्या ज्या देशात जात, भारताच्या ज्या ज्या भागात जात, सर्वत्र रयत शिक्षण संस्था आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी भरभरून बोलत, त्यांची माहिती, रयत शिक्षण संस्थेची माहिती आणि महती त्यांना देत. आणि म्हणून बॅरिस्टर पी.जी. पाटलांना सच्चे रयत सेवक असं म्हणतात. बॅरिस्टर पी.जी. पाटलांचं आणखी एक रयत शिक्षण संस्थेतलं योगदान, त्यांनी त्यागी आणि निष्ठावान रयत सेवक तयार केले. अण्णांची संस्था टिकवून धरण्यात, मोठी करण्यात, संस्थेच्या शाखा विस्तारात पी.जी. पाटलांचं योगदान खूप मोठं होतं. अण्णांनी संस्था चालवण्यासाठी निष्ठावान कार्यकर्ते तयार केले, तसंच अनेक निष्ठावान कार्यकर्ते बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी तयार केले. कर्मवीर भाऊराव पाटलांनी 1937 मध्ये सातारला एक समारंभ आयोजित केलेला होता. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या उपस्थितीत हा समारंभ होता. हा आगळा वेगळा समारंभ होता. या समारंभात 12 तरुणांनी आजन्म रयत शिक्षण संस्थेला वाहून घेण्याची शपथ घेतलेली होती. या कार्यक्रमाला पी.जी. पाटील हजर होते. त्यावेळी त्यांचं वय होतं 16 आणि ते रयत शिक्षण संस्थेत बोर्डिंगमध्ये राहून शिक्षण घेत होते. त्यांनी हा कार्यक्रम बघितला. त्यांच्यावर त्या कार्यक्रमाचा खूप खोलवर असा परिणाम झालेला होता. आणि मग ज्यावेळी बॅरिस्टर पी.जी. पाटील सर रयत शिक्षण संस्थेत प्राचार्य झाले, त्यावेळी त्यांनी असं ठरवलं की आपण सुद्धा असाच एक कार्यक्रम आयोजित करावा. 22 जानेवारी 1960 रोजी भाई माधवराव बागल यांच्या उपस्थितीत शिवाजी कॉलेजचे प्राचार्य असणारे बॅरिस्टर पी.जी. पाटील यांनी कर्मवीर अण्णांच्या प्रमाण असाच एक कार्यक्रम, समारंभ आयोजित केला. आणि त्यांनी त्या अगोदर 25 पदवीधर तरुणांचं प्रबोधन केलेलं होतं, त्यांना मार्गदर्शन केलेलं होतं. आणि या तरुणांनी एक तप म्हणजे 12 वर्ष रयत शिक्षण संस्थेची सेवा करण्याचं ठरवलेलं होतं. त्याप्रमाणे हा कार्यक्रम 22 जानेवारी 1960 रोजी पार पडला. आणि अशा प्रकारे त्यांनी रयतला निष्ठावान, त्यागी, हुशार, अभ्यासू, शिक्षित कार्यकर्ते मिळवून दिले. 1937ला 12 तरुणांनी कर्मवीर अण्णांच्या, महर्षी विठ्ठलरामजी शिंदेच्या उपस्थितीत संस्थेला वाहून घेण्याचं ठरवलेलं होतं. आणि त्याचाच कित्ता गिरवीत 1960 साली बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी असे 25 शिक्षित तरुण तयार केले, पदवीधर तरुण तयार केले की ते संस्थेत राहतील, शिक्षक, प्राध्यापक म्हणून काम करतील, प्रशासनात भाग घेतील आणि संस्थेची सेवा करतील, अल्प वेतनावरती काम करतील, तुटपुंजा वेतनावरती काम करतील. अशा प्रकारचं तरुण, अशा प्रकारचे पदवीधर तरुण
बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी तयार केलेले होते. आणि या पदवीधर तरुणांचा त्याग खूप मोठा होता, कारण त्या काळात पदवीधर तरुण मिळतच नव्हते आणि पदवी प्राप्त केल्यानंतर ताबडतोब मोठ्या हुद्द्यावरती सरकारी कार्यालयात नोकरी मिळत होती. आणि अशा सरकारी नोकरीवरती, भरपूर पगाराच्या नोकरीवरती पाणी सोडून बॅरिस्टर पी.जी. पाटलांचं ऐकून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या 25 तरुणांनी अशा प्रकारे आजन्म रयत शिक्षण संस्थेला वाहून घेण्याची शपथ घेतली आणि भाई माधवराव बागल यांच्या उपस्थितीत त्यांनी ही शपथ घेतली. हा समारंभ फार मोठा होता आणि तो पाहण्यासाठी रयत शिक्षण संस्थेतले शिवाजी कॉलेजचे बरेच विद्यार्थी आलेले होते आणि भारावून जाऊन या तरुणांनी सुद्धा आपण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुटपुंजा पगारावरती, अल्पवेतनावरती, संस्था देईल त्या पगारावरती संस्थेत काम करण्याचा, संस्थेला वाहून घेण्याचा निर्णय त्यावेळी जाहीर केला. अशा प्रकारे बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी हयातभर शेकडो हजारो निष्ठावान कार्यकर्ते रयत शिक्षण संस्थेला मिळवून दिले. आणि पी.जी. सर स्वतः अल्पवेतनावरती काम करत होते, तुटपुंजा पगारावरती काम करत होते आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल मोठा आदर विद्यार्थ्यांच्या मध्ये, तरुणांच्या मध्ये होता. त्यांचे काम खूप मोलाचं होतं, कारण त्या काळात शिकलेले तरुण अजिबात मिळत नव्हते. हे तरुण जे पदवीधर झालेले आहेत ते संस्थेच्या बाहेर जाऊ नयेत, संस्थेची सेवा करावी, संस्था मोठी करावी असं पी.जी. पाटलांना वाटत होतं. आणि ते काम फार मोलाचं काम म्हणजे रयत शिक्षण संस्थेला त्यागी, निष्ठावान कार्यकर्ते मिळवून देण्याचं काम बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी केलं. आपल्या हयातीत जवळजवळ हजारो निष्ठावान पदवीधर, उच्च पदवीधर शिक्षित तरुण त्यांनी रयत शिक्षण संस्थेला मिळवून दिले आणि त्या तरुणांच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्था मोठी करण्याचा, रयत शिक्षण संस्थेचा विस्तार करण्याचा, रयत शिक्षण संस्थेचा वेलू गगनावर नेण्याचा प्रयत्न बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी केला. पी.जी. पाटलांचं आणखी एक अतिशय महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी बुद्धिमान विद्यार्थी, हुशार शिक्षक यांना संस्थेत आणून संस्थेची गुणवत्ता वाढवली. आपल्याला माहिती आहे की कर्मवीर भाऊराव पाटील महाराष्ट्रभर देणग्या गोळा करण्यासाठी फिरत. ते केवळ संस्थेसाठी पैसा गोळा करत नव्हते, ते ज्या ज्या गावात जात त्या गावात चौकशी करत की या गावात एखादा हुशार मुलगा आहे आणि त्यांना आढळलं एखादा हुशार मुलगा आहे तर त्या मुलाला ते सातारला घेऊन येत, संस्थेत घेऊन येत, आपल्या खांद्यावर बसवून आणत आणि त्या मुलाला चांगलं उच्च शिक्षण देत. त्यापैकी बॅरिस्टर पी.जी. पाटील हे एक होते. आणि अशा प्रकारे पी.जी. पाटलांनी ठरवलं की आपण सुद्धा अण्णांच्या प्रमाणे रयत शिक्षण संस्थेत चांगली मुलं, चांगले विद्यार्थी आणायचे, चांगले शिक्षक आणायचे, चांगले प्राध्यापक आणायचे. आणि त्याप्रमाणे त्यांनी हयातभर अण्णांचा हा गुण उचलून गरीब, कष्टाळू, हुशार, बुद्धिमान विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेत आणले. त्यांना मोफत शिक्षण दिलं. आपला जो पगार होता त्या पगारातले 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये दिले, त्यांची फी भरली आणि त्यांना शिकवलं. त्याचप्रमाणे त्यांना असं आढळायचं काही ठिकाणी चांगले हुशार शिक्षक आहेत, बुद्धिमान प्रोफेसर आहेत, त्यांना सुद्धा ते रयत शिक्षण संस्थेत आणत आणि त्यांच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेचा गुणात्मक दर्जा उंचावण्याचं काम करत. रयत शिक्षण संस्थेत बॅरिस्टर पी.जी. पाटील सर मी सांगितलं की हयातभर काम करत होते आणि म्हणून त्यांना सच्चे रयत सेवक का म्हणतात त्याचे एक उदाहरण या ठिकाणी देत आहे. बॅरिस्टर पी.जी. पाटील यांना आयुष्यात अनेक मान सन्मान मिळाले, रयत शिक्षण संस्थेत मान सन्मान मिळाले. त्यांना शिवाजी विद्यापीठात कुलगुरू होता आलं. शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवरती काही वर्ष काम करण्याची संधी त्यांना मिळाली, अनेक सन्मान मिळाले. पण त्याचबरोबर त्यांना अपमान सुद्धा सहन करावा लागला. सुरुवातीच्या काळात त्यांची खूप उपेक्षा झाली. लोकांनी उदंड उपेक्षा केली, खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, मानाच्या पदावर बसू दिलं नाही. त्यांना कर्मवीर अण्णांनी सांगितलं होतं की 1952 साली आजीव सभासदांना की पांडू हा आता बॅरिस्टर झालेला आहे आणि आपल्या संस्थेचा विद्यार्थी आहे, त्याला आजीव सभासद करून घ्या. पण अण्णांचं ऐकलं नाही. 1952 नंतर 8 वर्षांनी 1960 साली अण्णांच्या मृत्यूनंतर त्यांना रयत शिक्षण संस्थेचा आजीव सदस्य करून घेतलं.
लाईफ मेंबर केलं तरी सुद्धा त्यांची उपेक्षा होती, त्यांना कोणतंही महत्त्व दिलं जात नव्हतं, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं. पण हा अपमान पी.जी. पाटलांनी सहन केला. काहींनी तर असं सांगितलेलं आहे की त्यांचं प्राचार्य पद सुद्धा लोकांच्या डोळ्यात खुपत होतं. ते प्राचार्य असलेले सुद्धा त्यांना आवडत नव्हतं. प्राचार्य पदावरून सुद्धा त्यांनी जावं असं त्यांना वाटत होतं. जेव्हा ते अमेरिकेत 1964 साली शैक्षणिक दौऱ्यावरती होते त्यावेळी अमेरिकेत असताना त्यांची बदली करण्यात आली. तरी सुद्धा अशा प्रकारे अपमान करण्यात आला. कुलगुरू पदावरून अचानक त्यांना जावं लागलं. अनेक लोकांनी त्यांची उपेक्षा केली, मानहानी केली, तरी सुद्धा त्यांनी रयत शिक्षण संस्था सोडली नाही. रयत सोडावी यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न केले. पण त्यांच्या मागं प्राध्यापक डॉक्टर एन.डी. पाटलांसारखे शेतकरी कामगार पक्षाचे नेते खंबीरपणे उभे होते. एन.डी. पाटलांनी अखेरपर्यंत बॅरिस्टर पी.जी. पाटलांची साथ सोडली नाही. त्यांचा फार मोठा आधार, एन.डी. पाटलांचा फार मोठा मानसिक आधार बॅरिस्टर पी.जी. पाटलांना होता. आणि त्यांनी ठरवलेलं होतं किती अपमान झाला, संस्थेतून घालवण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा संस्था सोडायची नाही. कारण ही संस्था कर्मवीर अण्णांची आहे, बहुजन समाजाची आहे. दलित, आदिवासी, बहुजन समाजाची सेवा करण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे. आणि म्हणून उपेक्षा झाली, अपमान झाला, खच्चीकरण झालं तरी सुद्धा संस्था सोडायची नाही, हे पूर्वीच बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी ठरवलेलं होतं. आणि अपमानाकडं, खच्चीकरणाकडं दुर्लक्ष करून त्यांनी अभ्यासावर, अध्यापनावर आणि सामाजिक कार्याकडं लक्ष दिलं. त्यांनी आपलं मन व्याख्यानामध्ये गुंतवलं. महाराष्ट्रभर ते व्याख्यानं देत होते. ते चांगले वक्ते होते, उत्तम त्यामुळं ते अपमानाकडं किंवा खच्चीकरणाकडं त्यांनी दुर्लक्ष केलं आणि कोणतीही गोष्ट मनाला लावून घेतली नाही. अण्णांनी सांगून सुद्धा त्यांना आजीव सदस्य केलं नव्हतं. यावरून त्यांचे विरोधक किती प्रबळ होते याची आपल्याला कल्पना येते. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. 1967 सालची गोष्ट आहे. कीर्ती कॉलेज रयत शिक्षण संस्थेला जोडावं असं त्यांना वाटत होतं. आज ते शाहू कॉलेज म्हणून मोठ्या दिमाखात कोल्हापुरात उभा आहे. आणि त्यावेळच्या खासदारांनी व्ही.टी. पाटलांनी ते कॉलेज स्थापन केलेलं होतं. आणि हे कॉलेज आपल्या संस्थेला मिळावं असं त्यांना वाटत होतं. रयत शिक्षण संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांचा विरोध होता. वाटाघाटी बोलणी करण्यासाठी सुद्धा काही पदाधिकारी आले नाहीत. पण तरी सुद्धा खचून न जाता बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी मोठे प्रयत्न केले, अथक प्रयत्न केले. ग जाधव पुढारीकर यांनी त्याला पाठिंबा दिला आणि अशा प्रकारे एन.डी. पाटील साहेब त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि हे कीर्ती कॉलेज त्यांनी रयत शिक्षण संस्थेला मिळवून दिलं की आज त्याचं नामकरण शाहू कॉलेज असं झालेलं आहे आणि शाहू कॉलेज म्हणून ते कोल्हापुरात प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारे बॅरिस्टर पी.जी. पाटील सर हे सच्चे, आदर्श, प्रामाणिक रयत सेवक होते. आणि वयाच्या 11व्या वर्षापासून ते रयत शिक्षण संस्थेत काम करत होते. बॅरिस्टरची पदवी असून सुद्धा त्यांनी रयतमध्ये साध्या शिक्षकाची नोकरी पत्करली. गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचा ते मागं लागले नाहीत, राजकारणात पडले नाहीत. आमदार, खासदार, मंत्री होण्याच्या ऑफर्स होत्या तरी सुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. अल्प वेतनावरती, तुटपुंजा पगारावरती अनेक वर्ष रयतमध्ये नोकरी केली. एवढंच नाही तर रयतचं कार्य, रयतची महती साऱ्या जगभर त्यांनी पटवून दिली. रयतची चांगली जडणघडण व्हावी, रयतची चांगली उंची वाढावी, गुणात्मक दर्जा उंचावा यासाठी त्यांनी त्यागी, निष्ठावंत कार्यकर्ते तयार केले. बुद्धिमान विद्यार्थी शोधून आणले, चांगले शिक्षक, प्राध्यापक शोधून आणले आणि त्यांना रयत शिक्षण संस्थेत सेवा करण्याची संधी दिली. आयुष्यभर अपमान, खच्चीकरण झाला तरी सुद्धा तिकडे दुर्लक्ष करून त्यांनी रयत शिक्षण संस्थेची सेवा केली आणि म्हणून बॅरिस्टर पी.जी. पाटलांना सच्चे, खरेखुरे रयत सेवक असं म्हणतात. तर अशा प्रकारे आजच्या व्याख्यानात मी बॅरिस्टर पी.जी. पाटील सर हे सच्चे रयत सेवक कसे होते याची माहिती दिलेली आहे. पुढच्या भाषणामध्ये बॅरिस्टर पी.जी. पाटलांच्या आणखी एका पैलूवरती मी प्रकाश टाकणार आहे. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.